आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आपण दोघं मिळून शोधू त्यांना, तुझ्या वडिलांनाही आणि ज्या माणसांनी माझ्या आईला त्रास दिलाय ना त्यालाही। हे मिशन पण आपण दोघांनी मिळून पूर्ण करायचं। तुला कसं कळतं ग माझ्या मनात जी घालमेल सुरू आहे त्याबद्दल? तुला माहिती फक्त तूच आहेस की जिच्या बरोबर मी अगदी मनमोकळेपणाने गोष्टी शेअर करू शकतो। काल सुमी एक पिक्चर बघत होती आणि मला पिक्चर मधला डायलॉग म्हणून दाखवत होती। म्हणे शेरा की झोली से जब कोई भगवान कुछ लेता है तो उसे वापस भरने। शेरा की झोली से भगवान अगर कुछ लेता है तो वो वापस भरने के लिए। इसलिए टेंशन नहीं लेने का, टेंशन खाली सामने वाले को देने का। मला पण सेम डायलॉग मारलाय। कुछ समझे शेरा? ना तारिणी, आत्या आली वाटतं, मी निघते। बाय बाय बाय। ठीक आहे, एवढं काय घाबरतेस आत्याला? बाहेर तर वाघ असतेस आणि आत्याने आवाज दिल्यावर लगे म्याऊ म्याऊ। ए ती जर इकडे आली ना तर तुझं पण म्याव म्यावच होणार आहे। हा ए मी नाही घाबरत तुझ्या आत्याला, तू घाबरत असशील। अच्छा मग चल मग माझ्यासोबत। नाही अगदी चल. एवढं पण नको। आता का? आता कुठे गेला वाघ? चल चल। येतो ना, घाबरतो काय? हा मी निघते। नाही मी घाबरत नाही तिला, मी फक्त मी निघते। थोडंसं अगं तारिणी, तर चपात्यांचा डब्बा। काहीही बोलता का हो तुम्ही? छान काय, उत्तम काय? हा, माझा मुलगा कुठे गेला, कधी गेला, कशासाठी गेला, हे त्या कौशिकीला का सांगायचं त्याने? हे बघा, ही कौशिकी जर माझ्या मुलाशी असंच वागत राहिली ना तर मी गप्प बसणार नाही, सांगून ठेवते तुम्हाला। काय यात चुकीचं काय वागले कौशिकी? सासर सोडून इथे माहेर येऊन राहिले ना तेच चुकले तिचं। आणि राहिली ना या घरासाठी तिने केलं वगैरे सगळं ठीक आहे। अहो मग इथे राहिले तर हे सगळं करायलाच हवं तिने, एवढं काय त्यात? पण तुम्ही विसरला असाल ना तर आठवण करून देते तुम्हाला, आपला मुलगा या घराण्याचा वारसदार आहे, या संपत्तीवर त्याचा तेवढाच हक्क आहे, तो त्याला मिळायला नको? ही 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 बेसन घालणार माझ्या मुलाला? हे बघ, आणि तुझ्या मुलाला त्याचा हक्क मिळायला हवा यात काही चूक नाहीये, पण त्याकरता फक्त पुरुष असून मागत नाही, जबाबदारी घ्यावी लागते। आणि कौशिकी त्याला जे काही म्हणाल त्याच्या काळजीपोटीच म्हणाल ना। चुलत भाऊ असला तरी सख्या भावासारखी काळजी घेते ती त्याची लहानपणापासून। काळजी? छळ म्हणा छळ। काही झालं ना तर या कौशिकीला माझ्या मुलाच्या आयुष्याचे निर्णय घेऊ देणार नाही मी, सांगून ठेवते तुम्हाला। आपलाच मुलगा असा निघालाय, चूक माझीच आहे। तारिणी, अगं ए तारिणी, कुठे गेली आई? काय एवढा शंक करतेस तिच्या नावानं? तुझी लाडकी मुलगी सांगून गेलीये, आत्या दिवसभर दगदग झालीये ना, मी पाय चेपून देते। आता कुठे गेलीये उंडारायला काय माहित। अगे ती तिच्या खोलीत असेल, तिकडे जाऊन शोध ना तिला। खोली, देवघर, स्वयंपाकघर सगळं बघून झालंय माझं, कुठेही नाहीये। त्याच्यामुळे आणखीन पाय दुखायला लागलेत माझे। हा, आता त्या व्यतिरिक्त एखादी तुमची गुप्त खोली असेल तर मला माहित नाही बाबा, असेल तर सांग, तिकडे पण शोधून येते। आहे का एखादी गुप्त खोली? कसं टोचून बोलायलाच हवं का? दादा तू पण ना किती भोळा आहेस रे तू। तुझी मुलगी घरात नाहीये, एखाद्याचा हात धरून पळून बिळून गेली म्हणजे? कसं काय बोलतेस तू? ती बिचारी तिकडे। ती बिचारी, तिच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस हा, एक नंबरची नाटकी आहे। मला ना त्या भाडेकरूवरच संशय आहे। तुझ्या बोलण्याला काही ताळतंत्र नाहीये। अरे हॅलो, पळवून नेलं ना की मग बसाल रडत, माझं तोंड दिसतं फक्त बोललेलं। ऐक तारिणी, ये बाई आता लवकर एकदाची। कोणी आलंय का? तू इकडे काय करतोयस? जा जा। मी येतो ना। कशाला? माझं घर येते, जा तू। जाशील ना नी? तारिणी, हा केदार,
हे माझं घर आहे, मला इकडे कोणी बघितलं तर प्रॉब्लेम नाही होणार आहे, तुला बघितलं तर प्रॉब्लेम होईल. जा हो जा. अगं ए तारिणी, तारिणी, हा काय चाललंय तुझं इतक्या रात्रीचं? काय नाही, बाहेर काय करतेस? बाहेर नव्हते जात मी आत चालले होते, आतच जात होते. नाही पण गेट कसं काय उघडं इतक्या रात्रीचं? थांब मी लाव. मी लावते ना, मी लावते गेट, मी लावते. तू हो आत, मी लावते गेट. काय करत होतीस तू बाहेर? मी अगं काय झालं, आत्या बोका बोका? बोका 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 आला होता ना, बोक्याला पोळी बनवता नाही येत. बोक्याला पोळी? नाही तसं नव्हतं म्हणायचं, मला असं म्हणायचं होतं की मी किचन मध्ये होते आणि मी पोळ्या बनवत होते, माझं लक्ष नव्हतं आणि बोका आला आणि डब्यातली एक पोळी घेऊन गेला ग, आणि तो ना धावत धावत इकडनं आला, इकडनं उडी मारली, मग मी पण त्याच्या मागे मागे आले. हा मी पण त्याच्या मागे मागे आले मी, आणि मग तो गेला म्हणून मी इकडे आले, म्हणून गेट उघडाय. पोळी कुठे मग? खाल्ली ना, बोक्याने पोळी खाल्ली. आणि बोका? बोका गेला निघून हे इकडनं. हॅलो, हा माधवराव बोला. खुशी, मला एकदा घरच्यांशी तुमच्या मुलीसाठी हे उत्तम स्थळ आहे. खांडेकर कुटुंब खूप मोठं आहे आणि तुमची मुलगी तिथे राणीसारखी राहील, राज्य करेल. हो, राज्य. नाही गुरुजी, ते सगळं ठीक आहे, पण मला काय वाटतं की आपण ना अंथरूण पाहूनच पाय पसरायला हवेत. काळजी करू नका, त्यांना ही घर उत्तम सांभाळणारी मुलगी हवी आहे आणि त्यांच्या तोलामोलाची नसेल तर चालेल. हे स्वतः मुलाच्या मोठ्या बहिणीने कौशिकी खांडेकरनी मला सांगितलंय आणि त्यांचा निर्णय कुटुंबात अंतिम असतो. आणि तुमची तयारी असेल तर मुलीचा फोटो पाठवा, लवकरच बोलणी करूया. ठीक आहे, मी कळवतो तुम्हाला. झालं? मग तू आज चल आधी. हा हे काय झालं? काय हो? हे दिवा बोक्याने पाडला ना दिवा, त्यांनी उडी मारली म्हणून पडलं ते. मी दिवा पण उचलून ठेवते, गेट पण लावते, तू हो आतमध्ये. नाही तुझे पाय दुखतायत ना म्हणून म्हंटल, बाकी काय नाही. मी येते आणि तेल लावून देते तुझ्या पायाला. बोक्याचा फारच उच्छाद वाढलाय आजकाल. हो ना, तेल लावतीयस ना पायाला? आलेच. थांबले मी. हो आलेच. तू काय हसतोयस इकडे? अगं काही नाही, ते मोबाईल मध्ये बघत होतो पण नीट दिसत नाही ना म्हणून. तुला काहीच दिसत नाहीये. का? काय त्या पोरीचं काय चाललंय बघ बाहेर जरा. काय चाललंय? मलाच काय विचारतोयस काय चाललंय? सांगून ऐकत नाही तुम्ही. पोरगी आत्ता घराबाहेर गेली, हाताबाहेर गेली ना की कळेल. नाही मला घेऊ नका ना तुमच्या कशातच, आणि मग बसा रडत. काय मालू, तू काय बोलतेस? कुठले संदर्भ कुठे जोडतेस? कमाल आहे तुझी ग. अच्छा, हे ठीक वाटत नाहीत माधवराव. आपण अल्बम मधले बघूया आणि मग पाठवूया. चांगले. चला.